नमस्कार, मी तनुजा ठेपे आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। रायरेश्वर येथील दत्तगुरूंच्या पादुकांचे श्री क्षेत्र नारायणपूर येथे प्रस्थान। श्री दत्त जयंती उत्सवासाठी भोर तालुक्यातील रायरेश्वर येथील पवित्र शिव मंदिरातील पादुका पायी दिंडीने गुरुवारी श्री क्षेत्र नारायणपूरकडे प्रस्थान केले। यामध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पवित्र शिव मंदिर येथील पालख्यांचा समावेश प्रामुख्याने होता। पायी दिंडीत जंगम ग्रामस्थ व युवक सहभागी झाले आहेत। सकाळी 10 वाजता पवित्र शंभू महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक, पूजन व आरती झाल्यानंतर दिंडीस सुरुवात झाली। सजावट केलेल्या पादुका घेऊन श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा असा जयघोष होऊन उत्साहात प्रस्थान संपन्न झाले। यंदा पालखीचे 18वे वर्ष आहे। भोर तालुक्यातील हिंदवी स्वराज्यातील निष्ठावंत सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज शिवभक्त नितीन जेधे यांच्या शुभ हस्ते पूजन करून मोठ्या आनंदात भजन व दत्तनामाचा गजर करत दत्तभक्त सहभागी झाले। यावेळी जंगम ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी होऊन श्री गुरुदत्तांच्या नामाचा जयघोष करत पायी चालत होते। सायंकाळी भोर शहरात मुक्काम केल्यानंतर शनिवारी दुपारी पालखी श्री क्षेत्र नारायणपूर येथे पोहोचली। शनिवारी सायंकाळी 7:03 श्री दत्त जन्म सोहळा श्री क्षेत्र नारायणपूर येथे होत असून या सोहळ्यात भोर तालुक्यातील पालख्या सहभागी होणार आहेत। या प्रसंगी सखाराम जंगम, नारायण जंगम, निलेश जंगम, मानदेश कोळी, संतोष मेढेकर, विनायक कंग, समीर घोडेकर, महेश शिर्के, वैभव खोपडे, सचिन चोरगे, दिनकर नवघणे तसेच दत्तात्रय वाडकर, अजित तळेकर, राजू खोपडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारणे, भोर, पुणे।